सांगली जिल्ह्यातील आरपाडीमध्ये बापाने घेतला पोरीचा जीव. ऐका संपूर्ण घटना. मित्रांनो, बापाचे नाव धोंडीराम भोसले, शाळेवर मुख्याध्यापक होता. तर मुलीचे नाव साधना भोसले, 10वी मध्ये शिकत होती. तर काय झालं मित्रांनो, मुलीला नीट सरावाच्या परीक्षेत कमी गुण मिळाले. म्हणून बापाचं डोकं सटकलं आणि पोरीला वाईट शब्दात बोलायला लागला. मग साधना म्हणाली, तुम्हाला तरी कुठे एवढे मार्क मिळाले होते? मग तर बापाचा पारा चढला आणि त्याने बाजूला असणारं जाड लाकूड हातात घेतलं आणि मुलीच्या डोक्यात घातलं. यात साधनाचा जागेवर मृत्यू झाला. मित्रांनो, हे असे बाप आणि आई वडील काही कामाचे नाही. परीक्षेतले मार्क आपल्या मुलाचं भविष्य कधीच ठरवत नाहीत. हे आई वडिलांना कळायला हवं. आपण मुलांना आपल्या मनाप्रमाणे वागतोय, त्यांच्यावर जबरदस्ती करतोय, हे सुद्धा त्यांना कळत नाही. आज त्या साधनाचा जीव तिच्याच वडिलांनी परीक्षेत मार्क कमी मिळाल्यामुळे घेतला. याहून दुर्दैवी घटना काय असू शकते?